प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजही एपिसोड जरा उशिराच आला, पण काय एपिसोड दाखवलाय त्यांनी आज प्रेक्षकांनो. आतापर्यंत जे काही बोरिंग बघितलं ना, त्या सगळ्याची भरून निघालेली आहे कसर. अरे प्रेक्षकांनो, आज रविराज त्या कल्पनावर असे डाफरले ना. आता सायली मधुभाऊंना काय धमकवते ना, भारीच. तर जास्ती वेळ न घालवता तुम्हाला पटकन सांगते काय झालं. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही रस्त्यावरनं उचलून मला नवीन आयुष्य दिलं, प्रेम दिलं आणि तुम्ही मला खूप जीव लावलात आणि आज तेच नवीन दिलेलं आयुष्य तुम्ही मातीत मिसळतायत मधुभाऊ. कुसुम म्हणते, अगं सायली. आता सायली म्हणते, कुसुमताई मला बोलू देत, थांब जरा. आता पुढे सायली म्हणते, मधुभाऊ जगात ज्याचे कोणी नाहीये त्याचे तुम्ही तारणहार आहात ना, आणि कोणालाही खर्चटलं तर तुमच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं ना मधुभाऊ. नाही म्हणजे लहानपणापासून तरी मी हे बघत आले आहे आणि आज तुमच्या जावयाला एवढा त्रास होतोय तो तुम्हाला दिसत नाहीये मधुभाऊ. अहो त्यांचं सोडा हो. अहो मला त्रास होतोय तो तुम्हाला दिसत नाहीये का. आता मधुभाऊ बोलायला लागतात तेव्हा सायली म्हणते, थांबा मधुभाऊ, मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. आमच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सगळ्यांना कळल्याबद्दल मी सगळ्यांचं आतापर्यंत फक्त आणि फक्त ऐकतच आली आहे. आज तुम्हाला माझं ऐकावंच लागणार आहे मधुभाऊ. आता मधुभाऊ थंडगार पडलेले प्रेक्षकांनो. काय बोलली सायली, काय बोलली. मी तर आज सायलीच्या नव्याने प्रेमात पडली आहे प्रेक्षकांनो. अमेझिंग बोलली आहे सायली. आता त्यांनी ना एवढा छान थरार रंगवलाय. सायली इकडे मधुभाऊंना बोलत असते आणि तिकडे अर्जुनला ते गुंड खूप मारत असतात. अर्जुन त्या गुंडांना डावलून पुन्हा एकदा मधुभाऊंकडे यायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला ते गुंड खूप रोखत असतात. हा सीन खूप रंगवलाय त्यांनी. आता मध्येच अर्जुन दाखवतायत आणि सायली मधुभाऊंना पुढे काय बोलते ते बघा. आता सायली म्हणते, मधुभाऊ मला माहितीये आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या धक्क्यातनं तुम्ही अजूनही सावरलेले नाही आहात, पण मधुभाऊ तुम्ही कधी हा विचार केला का हो की पोलीस जेव्हा तुम्हाला अचानक असे जेलमध्ये घेऊन गेले तेव्हा मी काय करणार होते मधुभाऊ. आता मधुभाऊ नुसते सायलीकडे बघतात. सायली म्हणते, अहो मधुभाऊ आश्रम हातातून निघून गेला होता, मुलांची जबाबदारी होती माझ्यावरती, मी काय करणार होते मधुभाऊ. कुठलाही वकील तुमची केस घ्यायला तयारच नव्हता मधुभाऊ, आणि त्यासाठी मी कोणाकोणाकडे जोडे झिजवले, कोणाकोणासमोर हात जोडले, या सगळ्याची साक्षीदार माझी कुसुमताई आहे. आता कुसुम तर अक्षरशः रडायला लागते प्रेक्षकांनो सायलीचं बोलणं ऐकून. सायली म्हणते, मधुभाऊ प्रत्येक वकिलांनी मला एकच गोष्ट सांगितली होती, ही केस जर कोणी जिंकू शकेल तर ते आहेत ॲडव्होकेट सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आता या सायलीचं बोलणं ऐकून प्रेक्षकांना तुमच्याही डोळ्यात अश्रू येणार आहे. आता सायली पुढे म्हणते, मधुभाऊ मला त्यांची फी परवडणारी नव्हती तरीही मी त्यांच्याकडे गेले आणि माझ्याकडे हा शेवटचा पर्याय होता, तो म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट करणं. आता मधुभाऊ हे सगळं नुसतं थंडगार होऊन ऐकतात प्रेक्षकांनो. काय दाखवलंय प्रेक्षकांनो, म्हणजे मला काय बोलावं ते सुचेना. मी एपिसोड बघितला ना तर अक्षरशः माझ्या अंगावर काटा आलेला आहे आज. इकडे अर्जुन ते गेट उघडायचा प्रयत्न करतोय, ते गुंड त्याला रोखताय. हा खूप छान थरार दाखवलाय, म्हणजे एवढं अप्रतिम डायरेक्शन मी आतापर्यंत बघितलं नव्हतं. आता सायली पुढे म्हणते, एक असं कॉन्ट्रॅक्ट होतं मधुभाऊ ज्यामध्ये आम्हा दोघांमध्ये कुठलंही नातं नसणार आहे. ज्या दिवशी तुम्ही जेलमधनं सुटणार त्याच दिवशी आम्हा दोघांचे मार्ग वेगळे होणार होते. आता हे ऐकून मधुभाऊ नुसतं सायलीकडे बघतायत. मी तुम्हाला यासाठी सांगते प्रेक्षकांनो, कारण त्यांनी सारखं मधुभाऊंचा चेहरा असा फ्लॅश केलाय मध्ये. आता सायली म्हणते, पुढे सांगते ती मधुभाऊंना, एका खोलीमध्ये राहून आम्ही एकमेकांना हात सुद्धा लावायचा नाही, हे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं होतं, जे हे आजपर्यंत पाळतायत मधुभाऊ. आणि आता पुन्हा एकदा अर्जुन त्या गुंडांकडनं मार खातोय असं त्यांनी दाखवलंय आणि त्या गुंडांना प्रतिकार करतोय. अर्जुनने पूर्ण ताकद लावली आहे ते गेट उघडण्यासाठी, म्हणजे तो किती डेस्परेट झालाय सायलीसाठी हे त्यांना दाखवायचंय प्रेक्षकांनो. आणि सायली अर्जुनसाठी किती डेस्परेट आहे हे ऐका. आता सायली पुढे म्हणते, मधुभाऊ मी कुठलाही विचार न करता त्या काळोखामध्ये उडी घातली, कारण माझ्या नजरेसमोर फक्त आणि फक्त तुमच्या सुटकेचाच विचार होता मधुभाऊ. सायली जेव्हा हे वाक्य बोलते तेव्हा कुसुम डोळ्याने तिला होकार दर्शवते. म्हणजे हो बरोबर आहे सायली तुझं. आता सायली म्हणते, मला मान्य आहे मधुभाऊ, हा पर्याय तुमच्या लेखी योग्य नसेलच, पण त्यानंतर मधुभाऊ मी अर्जुन सरांना खूप जवळून ओळखायला लागले हो. सायली आता खूप छान म्हणजे रोमहर्षित होऊन बोलत असते. त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांचा स्वभाव
मला खूप आवडू लागला मधुभाऊ. त्यांच्या नात्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर या सगळ्यामुळे मी त्यांच्या प्रेमात कधी पडले ना मधुभाऊ, हे माझं मलाच कळलं नाही हो. पुन्हा त्यांनी मध्ये मध्ये अर्जुन त्या गुंडांना मारतोय असं दाखवलंय. सायली पुढे म्हणते, आमचं कॉन्ट्रॅक्ट कधीच मागे पडलं होतं मधुभाऊ. मधुभाऊ, मला तर हे नंतर कळलं की ते देखील माझ्या प्रेमात पडले होते, कारण आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या अटी होत्या तशा मधुभाऊ. आणि मी तर त्यांना आजही सांगू शकली नाही की मी त्यांच्या प्रेमात पडलीये, कारण मला तुमचा अनादर करायचा नव्हता मधुभाऊ, म्हणून मी माझ्या भावना कधी व्यक्त केला नाही. पण मधुभाऊ, मला त्यांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी दिसतायत त्या गोष्टी तुम्हाला का दिसत नाहीयेत मधुभाऊ? तुम्हाला का कळत नाहीये ते सगळं? कुठे गेलेत ते मधुभाऊ, ज्यांना त्यांच्या साऊच्या डोळ्यात बघून कळायचं की तिच्या मनामध्ये काय चाललंय ते? आता सायली मधुभाऊंना खूप बोलते प्रेक्षकांनो. आता पुढे ती म्हणते, आज राग एवढा मोठा झालाय तुमचा मधुभाऊ की तुम्हाला तुमच्या मुलीचं सुख सुद्धा दिसत नाहीये. आता सायली हे सगळं बोलत असताना कुसुमला खूप रडू येते प्रेक्षकांनो, कारण काही का असे ना, सायली शेवटी व्यक्त झालीच, आणि काय सुंदर पद्धतीने व्यक्त झालीये ती प्रेक्षकांनो. अमेझिंग डायलॉग लिहिलेत आजचे, अमेझिंग, दुसरा शब्दच नाहीये. सायली पुढे काय वाक्य बोलते. सायली म्हणते, मधुभाऊ, अर्जुन सर माझ्यासाठी रोज इथे येतात, नको नको ता अपमान सहन करतात, ते माझ्यापेक्षाही जास्ती आदर करतात तुमचा, आणि तुम्ही त्यांचा वाटेल तितका अपमान करत असतात. तुम्ही आमच्या दोघांची ही छोटीशी चूक सुद्धा पोटात घालू शकत नाहीये मधुभाऊ. काय मधुभाऊ, अहो रागाने एवढा ताबा मिळवलाय तुमच्या मनावर? मधुभाऊ आता निशब्द झालेले आहेत. सायली म्हणत असते, आज जी व्यक्ती माझ्या पाठीशी माझी बाजू घेऊन उभी आहे त्याच व्यक्तीला तुम्ही दोषी ठरवतायत. कुसुमला आता तिचे अश्रू अनावर झालेत, आणि सायलीला सुद्धा. सायली पुढे म्हणते, मधुभाऊ, आम्हाला वेगळं कसं ठेवायचं याचा विचार करता तुम्ही? अहो का करताय तुम्ही मधुभाऊ हे सगळं? कशासाठी करताय? मधुभाऊंकडे या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. मधुभाऊ नुसते सायलीकडे बघतात प्रेक्षकांनो, आणि सायली त्यांना त्यांच्या आतापर्यंतचा केलेल्या सगळ्या कृत्यांचा जाब विचारतीये. अमेझिंग बोलली सायली, अमेझिंग. तिकडनं बिचारा अर्जुन आपला उपाशी तापाशी तिथे बसलेला, एक तर सकाळचा त्या गुंडांशी लढतोय. ते गुंड त्याला खूप त्रास देत असतात, आणि 101% ते गुंड प्रियानेच पाठवलेत प्रेक्षकांनो. आता अर्जुन त्यांच्याशी खूप हातापाई करताना दाखवलाय मध्ये, हा सीन त्यांनी खूप रंगवलाय मध्ये मारामारीचा. आता सायली पुढे मधुभाऊंना म्हणते, ते काय हो मधुभाऊ, तुम्ही यांना जावई बापू म्हणायचात ना, प्रेमाने यांचा आदर करायचात ना? त्यांनी स्त्री म्हणून मलाही खूप आदर दिलाय मधुभाऊ. अर्जुन सरांनी त्यांच्या आयुष्यात मला खूप वरचं स्थान दिलेलं आहे मधुभाऊ. ते समोर असताना मला जेवढं सुरक्षित वाटतं ना, तितकं सुरक्षित आतापर्यंत मला कधीच वाटलं नव्हतं मधुभाऊ. अहो मधुभाऊ, एका सासऱ्याला आपल्या जावयाकडनं अजून काय हवं असतं मधुभाऊ? सांगा ना मला, उत्तर द्या. नाही, पण या सगळ्याला तुमच्या लेखी काहीच किंमत नाहीये ना मधुभाऊ? हो ना, बरोबर बोलतेय ना मी? काय बोलणार प्रेक्षकांनो मधुभाऊ. आता कुसुम मधुभाऊंकडे नुसती बघतीये, सायली बघतीये, पण मधुभाऊंकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. आता इकडे अर्जुनने पूर्ण ताकदीनिशी ते गेट उघडलंय, आणि अर्जुनचं डेस्पिरेशन काय दाखवलंय प्रेक्षकांनो. खरंच हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. म्हणजे सायलीने जे काही बोललंय ना, ते तिच्या चेहऱ्यावरचे भाव अप्रतिम होते. सायली आता पुढे मधुभाऊंना धमकीच देते प्रेक्षकांनो. मधुभाऊ, आज तुम्ही माझ्या नवऱ्याला पोलिसात द्यायला निघालात? अहो मधुभाऊ, एरवी तुम्ही आमच्या समोर त्यांचा अपमान करतच होतात, पण आज 4 लोकांसमोर तुम्ही माझ्या नवऱ्याला बोलणी खायला लावली आहेत मधुभाऊ. आता जेव्हा सायली असं बोलते ना, तेव्हा मधुभाऊ एकदम असे बघतात तिच्याकडे बरं का. मधुभाऊ, एक बायको म्हणून मी हे कदापि सहन करणार नाही. माझ्या नवऱ्याचा कोणी अपमान केलेला मला सहन होणार नाही मधुभाऊ. आणि आता इकडे अर्जुन त्या गुंडांना पुन्हा एकदा असं डावलून त्या गेटमधून आत आलाय मधुभाऊंशी आणि सायलीशी बोलायला. आता पुढे सायली म्हणते, एरवी तुम्ही कितीही रेषा आखून द्या मला मधुभाऊ, तुमची मुलगी म्हणून मी त्या रेषा पाळीन, पण जर माझ्या ह्यांना. आता पुढे सायली म्हणते, हो मधुभाऊ, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. जर माझ्या ह्यांना काही त्रास झाला ना मधुभाऊ, जर माझ्या ह्यांना तुमच्या रागाने काही त्रास झाला आणि काही संकटात सापडले माझे हे, तर त्या क्षणी मी तुमची मुलगी नसेन. मी फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारांची बायको असेल.
वा प्रेक्षकांनो, काय बोलली सायली. आज सायलीसाठी एक एक लाईक आणि टाळ्या. खरंच अमेझिंग बोलली आहे सायली. आता कुसुमला हे सगळं ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय. शेवटी आपल्या सायलीला हिंमत आलीच तर बोलायची. इकडे अर्जुनने गेट उघडलंय आणि आता तो सायलीकडे धाव घेतोय. हे एवढं छान रंगवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. अर्जुनला मारामारी करतायत ते एवढं भारी दाखवलंय ना. अर्जुनच्या बाजूला ते कोणीतरी उभे आहेत बरं का. ते अर्जुनला रोखतायत सगळे गुंड. तर आता इकडे सायली मधुभाऊंना पुन्हा एकदा धमकवते आणि म्हणते, मधुभाऊ जर पुन्हा तुम्ही असं काही केलं तर मग मी कुठलीही रेषा पाळणार नाही मधुभाऊ. अगदी माझ्या वडिलांनी जरी ती आखलेली असेल ना तरीही. आता हे वाक्य सायलीचं ऐकल्यानंतर मधुभाऊ असे अचंबित होतात आणि आता सायली पुढे म्हणते, मधुभाऊ पुन्हा माझ्या नवऱ्याला पोलिसात देण्याच्या वार्ता करू नका हा मधुभाऊ. मी ते सहन करणार नाहीये. माझ्या नवऱ्याचा 4 चौघात झालेला अपमान मी आता सहन करणार नाहीये मधुभाऊ. आणि हे तुम्हाला तुमची साऊ नाही सांगत आहे, हे तुम्हाला मिसेस सायली अर्जुन सुभेदार सांगतायत. हे लक्षात ठेवा मधुभाऊ. आता मधुभाऊ पांढरे फटक पडून जातात प्रेक्षकांनो. आता त्यांना सायलीला काय बोलावं ते समजेना. तरी पण मधुभाऊंची आकड काही अजून निघालेली नाहीये. आता पुढे बघा मधुभाऊंनी काय केलंय. सायलीने एवढं बोलून सुद्धा मधुभाऊंनी आता पुढे जे केलंय ना ते भयंकर आहे. त्यामुळे मधुभाऊंना आता एवढा पश्चाताप होणार आहे ना की बघत राहा प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड जरा लेट झाला पण थेट आलाय, अगदी असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता बघा इकडे पुन्हा एकदा त्यांनी अर्जुनचं फायटिंग सिक्वेन्स दाखवलंय. सायलीने जी काही हिंमत दाखवली आहे ना प्रेक्षकांनो, त्यामुळे कुसुमला तर अक्षरशः सायलीची पप्पी घ्यावीशी वाटते. कारण ती तशीच बघते सायलीकडे. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, अर्जुनचे फायटिंग सिक्वेन्स खूप भारी दाखवलेत त्यांनी. त्यामुळे आज कदाचित हा एपिसोड तुम्हाला छोटा वाटेल कारण अर्जुनने खूप फायटिंग केली आहे. आता फायटिंग मी तुम्हाला किती आणि कशी एक्सप्लेन करणार, तरी पण सांगते. अर्जुनच्या भोवती या सगळ्या गुंडांनी गरडा घातलेला आहे आणि आता अर्जुन त्यांना रोकायचा प्रयत्न करतोय कारण ते काड्या आणि लाठ्या घेऊन अर्जुनला मारतायत. आणि आता मधुभाऊ तर थंडगारच पडलेत. पण आता प्रेक्षकांनो आता आला तो मेन सीन. आता रविराज त्या कल्पनाताईंना एवढे झापतात ना प्रेक्षकांनो, हिला असंच पाहिजे या कल्पनाताईंना. आता त्यांनी कल्पनाताईंना, प्रतिमा, त्याला सगळ्यांना बोलवलंय बरं का. आता त्या रविराजला आलंय टेन्शन की कशाला बोलवलं आपल्याला, काय झालं, म्हणजे आपल्या काट्टीनं काही केलं तर नाही ना तमाशा वगैरे वगैरे. सगळे जण असे हॉलमध्ये बसलेत. आता प्रिया एवढी एक्सायटेड असते ना आणि अस्मिता सुद्धा. यांना वाटतंय की आता सगळं सहजासहजी होऊन जाईल. आता नुसतं लग्नाची तर बोलणी करायची आहे. आता रविराज म्हणतात, काय झालं अहो, म्हणजे पूर्णाई तुम्ही असं अचानक बोलवलं आम्हाला. प्रतिमा त्या पण टेन्शन मध्ये दिसतायत. आता रविराज म्हणतात, अरे प्रताप बोल ना, तू फोनवर म्हणाला होतास ना काहीतरी महत्वाचं बोलायचंय, पण तुम्ही सगळे शांत का आहात. प्रतापराव, कल्पनाताई सगळे नुसते थंड बसलेले आहेत बरं का. शेवटी प्रतिमा त्या म्हणतात, काय झालं पूर्णाई, काही प्रॉब्लेम झालाय का. मग आता पूर्णाजी प्रतिमात्याला बघून म्हणतात, अगं नाही ग प्रतिमा, प्रॉब्लेम वगैरे काही नाही झालाय. मग प्रतिमात्या म्हणतात, मग काय झालंय. सगळे नुसते एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात बरं का. आता त्या रविराजांना येतं टेन्शन, नेमकं झालंय तरी काय, म्हणजे जसं काही कोणी गेलंय असे हे सगळे एकदम टेन्शन मध्ये बसलेले आहेत. आता शेवटी ते रविराज म्हणतात, काय झालंय, कोणी काही सांगेल का मला. अरे प्रताप, अरे बोल ना बाबा, काय झालंय. प्रतिमात्या तर नुसते बघू लागल्या त्यांच्या चेहऱ्याकडे. आता ते प्रतापराव म्हणतात, अरे रविराज. मग रविराज असे कान टवकारतात, काय बोल ना प्रताप. मग आता प्रतापराव म्हणतात, अरे रविराज आम्हाला असं वाटतंय, खरं तर प्रतापरावांची हिंमतच होत नाहीये हे सगळं बोलायची. आता प्रतिमात्या बघत राहतात प्रतापरावांकडे. प्रिया विचार करते, अरे यार आता काय तुमच्या दातखिळीत चमचे घालू का, तोंडात चमचे घालून तुमची दातखिळी सोडवू का मी आता, बोला तरी एकदाचे. हिची नुसती तकतक चालली आहे बरं का. एवढा काय सस्पेन्स ठेवतात हे सगळे जण. आणि इकडे अर्जुनला आता पुन्हा ते गुंड खूप मारतायत आणि आता अर्जुन सुद्धा त्यांना मारतोय बरं का प्रेक्षकांनो. आता सायलीला ते गोंगाट ऐकू येतात. आता खरा सीन आहे प्रेक्षकांनो. सायली आता पळत येते बाहेर. मधुभाऊ तिचा दंड जोरात धरतात, ए सायली जाऊ नको. आता सायली म्हणते, सोडा मला मधुभाऊ. आणि आता अर्जुन त्या गुंडाला खूप मारायला लागतो कारण ते गुंड लाठ्या काठ्या मारत असतात अर्जुनला. आता अर्जुन त्यांचा प्रतिकार करत असतो. मधुभाऊ सायलीला म्हणत असतात, सायली तू तिकडे जायची काहीही गरज नाहीये. सायली म्हणते, मधुभाऊ मला जाऊ द्या तिकडे, हे चिडले ना तर काहीही करू शकतात, मी थांबवू शकते त्यांना. सायली मधुभाऊंचा हात झटकते आणि जोरात पळते. मधुभाऊ तिच्या मागे पळायला लागतात. आता सायली तिथे
अर्जुन त्या गुंडाचं नाक फोडत असतो. आता सायलीला सहन होत नाहीये अर्जुनचा म्हणजे हा त्रास तिला खूप असह्य होतोय. मधुभाऊ अर्जुनकडेच रागाने बघायला लागतात. म्हणजे मधुभाऊंचं काय म्हणणं होतं की अर्जुनने मार खायचा, कारण मधुभाऊ तसंच करत होते. प्रेक्षकांनो, कुसुम म्हणत असते सोडा ना तिला मधुभाऊ, सोडा ना. पण हे मधुभाऊ काही सोडे ना बाबा. शेवटी मधुभाऊ टोमणा मारतात अर्जुनला, म्हणजे पुन्हा अपमानित करतात. त्या म्हणजे काय बोलू प्रेक्षकांनो, मला शब्द नाही आठवते. त्या गुंडांसमोर मधुभाऊ अपमान करतात अर्जुनचा. सायली म्हणते सोडा मधुभाऊ आणि जोरात ओरडते अहो, आणि आता अर्जुन थांबतो. तर मधुभाऊ म्हणतात बघ सायली बघ, हा असा आहे, या गुंडासाठी तू माझ्याशी भांडतेस, याची बाजू घेतेस. मधुभाऊ असं बोलल्यानंतर अर्जुनला कसं तरी होतं प्रेक्षकांनो. त्याला असं वाटतं आपण आपल्या सासऱ्याचा अनादर करतोय, म्हणून तो गुंडांना मारायचा थांबून जातो. सायली म्हणत असते मधुभाऊ मला जाऊ द्या तिथे, मला कळेल तरी कशामुळे घडले हे सगळं, सोडा मला मधुभाऊ. पण अर्जुन मात्र स्वतःला इथे रोखतो. प्रेक्षकांनो, अप्रतिम दाखवलाय त्यांनी हा सीन. आता सायली अर्जुनकडे बघते, अर्जुन सायलीकडे, मधुभाऊ रागाने बघतायत अर्जुनकडे. हा सीन ना त्यांनी खूप असा स्लोली घेतलाय प्रेक्षकांनो, त्यामुळे हा सीन बघताना ना खरंच डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर शेवटच्या सीनला तर मी अक्षरशः रडले आज बरं का. आता पुढे बघा काय झालंय. या कल्पनाताई मग बोलायला जातात, अहो भाऊजी काय झालंय, म्हणजे यांना जरा बोलायला त्रास होतोय, पण मीच बोलते तुमच्याशी. मग कल्पनाताई मोठ्या दिमाखात बोलतात बरं का, हो भाऊजी, मला आणि पूर्णाईला मनापासून वाटते की आता अर्जुन आणि तन्वीचं लग्न व्हायला हवं. आता तन्वी खुश होऊन जाते, पण आता ते रविराज इतके चिडतात आणि म्हणतात काय काय बोललात वहिनी तुम्ही तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळतंय का? आणि काय हो कल्पना वहिनी, असा विचार तरी कशा करू शकता हो तुम्ही? आता जेव्हा रविराज असं बोलतात ना, तेव्हा अस्मिता आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय. रविराज म्हणतात जे काही घडलं ते तुमच्या समोर आहे ना. अहो, तन्वीच्या साखरपुड्यात अर्जुनने जो काही तमाशा केला तो तुमच्या डोळ्यासमोर होता ना, तरी तुम्ही असं बोलताय. कल्पनाताई आता बामट्यासारख्या इकडे तिकडे बघायला लागतात. आणि पूर्णाजी सुद्धा, आता यांच्या तोंडात काही शब्दच राहिले नाहीये बोलायला. आता हा सीन तात्पुरता त्यांनी एवढाच दाखवलाय. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, आता या सीन मध्ये तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. आता अर्जुनला खूप कसं तरी होतंय. तो विचार करतोय की मी असं मधुभाऊंच्या समोर जर मारामारी केली तर त्यांना आवडणार नाही, आणि केवळ मधुभाऊंचा मान ठेवण्यासाठी तो शांत बसतो प्रेक्षकांनो, आणि त्या गुंडांना प्रतिकार करत नाही. पण ते गुंड मात्र प्रियाने पाठवलेले आहेत 100%. त्यामुळे ते गुंड अर्जुनला खूप खूप मारतात. हा सीन आहे ना तुम्हाला टीव्हीवरच बघावा लागेल. आणि प्रेक्षकांनो, सगळे एपिसोड टीव्हीवर पण बघत जा, अमेझिंग दाखवतात हे सगळे. आता हे गुंड अर्जुनला खूप मारतायत आणि त्याला म्हणतात ए दादागिरी करतो का रे. अर्जुन त्यांना हात जोडून विनंती करत असतो, हे बघा माझे सासरे समोर आहेत, तुम्ही प्लीज मला मारू नका आणि मला इथे मारामारी करायची नाहीये. आता कुसुमला कसं तरी होतंय. कुसुम म्हणत असते अहो मधुभाऊ, अहो त्यांना रोका ना. सायली पण म्हणत असते मधुभाऊ, अहो त्यांना थांबवा ना मधुभाऊ. पण आता ते गुंड काही थांबायला तयार नाहीये. ते एवढं मारतायत अर्जुनला, एकाकडून दुसरीकडून तिसरीकडे, अक्षरशः बॉल सारखं त्याला फेकतायत अर्जुनला. सायलीला अर्जुनचा हा त्रास सहन होत नाहीये. ती हात जोडत असते मधुभाऊंना. सायली म्हणते मधुभाऊ, अहो कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि बाहेर माझ्यासाठी हा माणूस लढत आलाय हो. कुसुम ओरडते त्या गुंडांवर, अरे सोडा ना त्या माणसाला, अरे काय लावलंय तुम्ही. अर्जुन त्या गुंडांना हात जोडून विनंती करत असतो, पण नाही बाबा, ते गुंड काही ऐकायला तयार नाहीयेत. सायली म्हणत असते एवढे क्रूर वागू नका मधुभाऊ, अहो असं काय करताय, अहो प्रत्येक वेळेला ते लढले तो आपल्यासाठी, असं नका करू मधुभाऊ. अहो ते गुंड नाहीये तो, अहो ते तुमचा मान राखायसाठी हात उचलत नाहीयेत. तुम्हाला हे का कळत नाहीये मधुभाऊ, सोडा मला मधुभाऊ. अहो असं काय करताय मधुभाऊ, बोला ना काहीतरी. तुम्ही जा ना मधुभाऊ, तिथे तुमची पण वेळ आहे हो उभी राहायची, नाही तर मला तरी जाऊ द्या. पण नाही बाई, ते मधुभाऊ सायलीचा हात काही सोडायला तयारच नाहीयेत आणि अर्जुनकडे असे रागाने बघतायत बरं का. आता खरं तर मधुभाऊंना जे सांगितलं ते करतायत बिचारे ते, पण तरी आपलं एवढं प्रेम आहे ना प्रेक्षकांनो मालिकेवर, की आपल्याला या गोष्टी असह्य होतात. पण आता प्रेक्षकांनो, एक पॉइंट असा येतो की आता अर्जुनच्या डोक्यामध्ये तो गुंड अक्षरशः बाटली फोडतो, आणि ते बघून तर सगळं स्थिर झालंय, सगळे लोक स्तब्ध झालेत. अर्जुन आता तिथेच धारातीर्थी पडतोय खाली, आणि त्याला काहीच सुधरत नाही. त्याला खूप जखम झालीये, खूप मोठा मार बसलाय त्याला.
ते गुंड कसले डेंजर दाखवले प्रेक्षकांनो. पण सायलीने पुढे जे केलंय ना ते बघून खरंच डोळ्यात पाणी आलंय माझ्या. अर्जुन आता ती बाटली डोक्यात लागल्यामुळे थांबून जातो आणि त्याच्या डोक्यातनं रक्त वाहायला लागतं. कुसुम, मधुभाऊ, सायली सगळे असे बघतात. आता मधुभाऊ हात सोडतात. आता उशीर झाल्यावर काय फायदा त्या सायलीचा हात सोडायचा. आता सायली ते सगळं बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ती खूप घाबरून गेली आहे. अरे बाप रे, अर्जुन सरांना काही झालं तर नसेल ना. सायली आता असा तोंडावर हात ठेवते, काय झालं असेल यांना. आणि आता सायली आधी तर म्हणजे अर्जुन असा खाली पडलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि केवढं अप्रतिम डायरेक्शन आहे, मी तुम्हाला काय सांगू. खरं तर आज बोलताना मी खूप ठिकाणी अडखळली, कारण आज एपिसोड सांगायला माझ्याकडचे शब्द अपुरे पडतात प्रेक्षकांनो. खरंच एवढं अप्रतिम दाखवलंय त्यांनी, हे मी तुम्हाला वारंवार सांगू इच्छिते. आता अर्जुन खाली कोसळलाय. सायली मधुभाऊंचा हात असा झटकते ना जोरात आणि त्या गुंडाच्या तोंडात सटकन ठेवून देते एक. आणि आता अर्जुन जवळ जाते ती आणि अर्जुनला उठवायचा प्रयत्न करते. अर्जुन सर उठा ना अर्जुन सर. आणि त्यांनी बरोबर याच पॉइंटला हा एपिसोड आज संपवलाय प्रेक्षकांनो. काय बोललीये ना प्रेक्षकांनो सायली, अमेझिंग. कधी कधी आपल्या माणसासाठी असं ठामपणे उभं राहावं लागतं प्रेक्षकांनो. सगळ्या मर्यादा ओलांडून. हे खरंय, आपलं माणूस ते आपलं माणूसच असतं शेवटी. आपण जर आपल्या माणसाचा आदर राखायला लावला ना प्रेक्षकांनो तर मजाले कोणाची अपमान करतील. सायलीने आज नेमकं तेच केलंय प्रेक्षकांनो. हॅट्स ऑफ टू सायली अर्जुन लव्ह स्टोरी. तर आता सायली अर्जुनला उठवती. अर्जुन सर उठा ना, माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ नका अर्जुन सर. उठा ना अर्जुन सर, माझी परीक्षा नका न घेऊ अशी. उठा. सायली अगदी जीवाच्या आकांताने अर्जुनला उठवती. आता मधुभाऊ घाबरतात, काही झालं तर नसेल अर्जुनला. आता प्रेक्षकांनो हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय आणि पुढचा प्रोमो त्यांनी एवढाच दाखवलाय की अर्जुन सायलीला म्हणजे सायली अर्जुनला प्रेमाची कबुली देते आणि अर्जुन तटकन उठून दोघेही संस्कारी असल्यामुळे यांनी त्यांच्या मर्यादा कायम पाळल्या प्रेक्षकांनो. आणि आज सायलीने जे केलंय ना, कोणी म्हणजे कोणाकोणाचं मन जिंकलंय सायलीने त्यांनी मला नक्की कमेंट करून कळवा. माझं तर मन जिंकलंय बाबा आज सायलीने. अप्रतिम बोलली आहे ती. कसा वाटला आजचा एपिसोड कळवा. आणि काय ना प्रेक्षकांनो, ते जरा उशिरा पाठवतायत एपिसोड, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. पण एपिसोड आला ना की मी लगेच तुम्हाला रिव्ह्यू देत असते. मी कंटिन्यू लक्ष ठेवून असते कधी एपिसोड येईल आणि कधी नाही, कारण मी तुमच्या इतकीच आतुरतेने एपिसोडची वाट बघत असते. आवडला ना एपिसोड मग नक्की लाईक करा आणि उद्याच्या एपिसोडची वाट बघा, कारण उद्याचा एपिसोड सुद्धा जबरदस्त, धमाकेदार आणि सुपर डुपर हिट असणार. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.